श्रीराम साधक हो. सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, केशवरावांचं 34-35 साली लग्न झालं आणि त्यानंतर 37 साली त्यांना पहिला मुलगा झाला. त्याचं नाव विठ्ठल आणि पहिला मुलगा म्हणजे जरा काही वेगळं असतं. सगळ्यांनाच त्याचं कौतुक असतं तसं सर्व झालं. पहिल्यांदा जेव्हा मुलगा दाखवायला आले तेव्हा महाराज झटकन काय बोलून गेले, छान आहे मुलगा पण पाहुणा आहे हो. कुणाच्या लक्षात आलं नाही, आमच्यासुद्धा लक्षात आलं नाही. बडदास्त उत्तम ठेवावी हे असं सूचक बोलत असतात आणि पुढे काही दिवसांनी जेव्हा त्याची वेळ आली तेव्हा 8व्या वर्षी तो गेला. त्याच्या आधी केशवरावांना सांगितलं होतं की केशवराव हा जीव योगभ्रष्ट आहे. काही जुजबी वासनात अडकल्यामुळे तो तुमच्या पोटी आलेला आहे. तेवढी ती तृप्ती झाली की त्याचं काम इथून संपणार. तुम्ही तयारीत राहायला पाहिजे. ही सूचना सोपं नाही हे, आणि ती तयारी करायला पाहिजे. आणि त्या मुलाला टायफॉईड झाला. त्यावेळी हल्लीसारखी औषधं नव्हती आणि 21व्या दिवशी तो मुलगा गेला. आधी 8 दिवस केशवरावांना चक्क सांगितलं होतं, अमक्या वेळी मुलगा जाणार आहे, तर आपण त्याच्याजवळ बसून शक्य तितकं नामस्मरण त्याला ऐकू जाईल असं करा. अक्षरशः 8 दिवस त्याच्या कानाजवळ नामस्मरणाचा धोशा होता. योगभ्रष्ट मुलगा होता ना तो. आणि मग यांच्या लक्षात आलं, पाहुणा म्हणजे काय. हा पाहुणा 3 दिवसाच्या वर कधी राहत नाही. ते जसं तसं हे. आणि पुढे काय झालं? पुढे तर महाराजांनी फारच बहार उडवली. केशवरावांचा पुत्रशोक जात नव्हता. ते मूल फारच छान होतं. 5-6 दिवस महाराजांनी वाट पाहिली. जाईल जाईल पण शोक जाईना. मग एक दिवस महाराज म्हणाले, केशवराव अजून पुत्रशोक चालू आहे. असं कसं करावं बरं. आणि आपण प्रवचनकार आहोत ना. जो जीव येणार तो जाणार, जो गेला तो पुन्हा येणार, हा सृष्टिक्रमच आहे ना. ह्याच्यावर तुमचं प्रवचन आणि हा शोक कसा मेळ घालायचा. केशवराव कशाचा शोक होतोय. ते मूल मला आता पुन्हा दिसणार नाही याचा का. म्हणजे तो दिसणार नाही याचा शोक आहे ना. समजा तो मुलगा अमेरिकेत उच्च शिक्षणाकरता गेला असता तर तो तुम्हाला दिसणार नव्हता. मग शोक केला असता का. याला उत्तर नाही येतं. मग हे काय. केशवराव म्हणाले, महाराज शोक कसा होईल. तो तिथे आहे, आम्हाला माहीत आहे. त्याचं पत्र येणार, आम्ही टेलिफोन जोडला तर तो बोलणार. पण हा तसा गेला नाही. महाराज म्हणाले, म्हणजे तुम्हाला त्याच्याशी संपर्क साधता आला तर तो शोक जाईल ना. नाहीतर शोक याच्याही बाबतीत व्हायला पाहिजे. अमेरिकेला गेलं की शोक सुरू इथे. तसं नाही. मग संपर्क साधता येत नाही एवढीच अडचण आहे ना. केशवराव म्हणाले, हो, तो संपर्क साधल्यावर मला काहीच अडचण नाही. महाराज म्हणाले, एवढंच ना. डोळे मिटावेत. डोळे मिटल्याबरोबर महाराजांनी त्यांना मुलगा जिथे वर महाराजांच्या जवळ होता तिथे नेलं. काय अनुभव आहे हा. आणि तो मुलगा यांना काय सांगतो, बाबा तुम्ही शोक करू नका, माझी पुढली प्रगती खुंटते. मी उत्तम मार्गाला चाललेलो आहे. माझा पल्ला कितीतरी पुढे छान जाईल. तुम्ही शोक करू नका, मला आडकाठी होते. मुलाकडनं असं सांगवलं. काय उदात्त आहे. सद्गुरूसुद्धा दाखवायचं म्हणजे कसे दाखवतात. हे एक प्रसंग मी आपल्याला सांगतोय. आपण त्याच्या कृपेला पात्र व्हायला पाहिजे. सद्गुरूंवर किती निष्ठा ठेवली पाहिजे. आपण पात्र व्हायला पाहिजे. म्हणजे ही सगळी गंमत सद्गुरू दाखवतात. त्यांना हा सगळा चुटकीचा खेळ आहे. आणि मग शोक गेला तो गेलाच. खरंच त्याचं जर पुढे नीट चालणार असेल
तर ICS झाल्यावर सुद्धा मुलाने माझ्याजवळच राहावं, हे काय? कलेक्टर होऊन तो जाणारच कुठेतरी, कुठल्या तरी डिस्ट्रिक्टला. तसा हा मामला आहे. शोक गेला हे असं झालं. असो. साधक हो, परमपूज्य बाबांची श्री महाराजांशी गाठ पडल्यावर 2-3 महिन्यातच ते महाराजांच्या पाठीमागे लागले. महाराज, मला आपण अनुग्रह द्या. त्यावर श्री महाराज त्यांना काय म्हणत हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोण्या श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.